ಸುಮಾರು 25ರಿಂದ 30 ಸಾವಿರ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದು, ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ನಗರಸಭೆಯಿಂದ ವಾರಕ್ಕೆ 1-2 ಟ್ಯಾಂಕರ್ ನೀರು ಪೂರೈಕೆಯಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಸದ್ಯ ಈ ಬೀದಿಯ ನಿವಾಸಿಗಳು ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗಾಗಿ ಪರದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆಯಡಿ 4.5 ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ವಕೀಲ ಅಮರ್ ಯಳ್ಳೂರ್ಕರ್ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. गेल्या 15 दिवसांपासून चव्हाड गल्लीमध्ये ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा चालू आहे आणि हा पुरवठा चालू करत असताना LNT करून गेली 15 दिवस नुसतं कामाच्या नावावर नुसतं टाइमपास चालला आहे. आज आपण बघतोय की चव्हाड गल्लीमध्ये सर्वसाधारण जनसंख्या असलेली 25,000 लोकांची वस्ती असलेलं हे गल्ली असताना आज गेली 15 दिवस झाले इथं एक पाण्याचा थेंबही जनतेला मिळत नाही. आज स्मार्ट सिटीच्या नावावर मला वाटतं की या स्मार्ट सिटी कॉर्पोरेशननं 4,500 कोटीचा बेळगावमध्ये चंदा लावून पळून गेले काय अशी ही संभवता येते. कारण की ज्यावेळेला आपण या चव्हाड गल्लीमध्ये प्रवेश करतो या DC कंपाऊंडमधून, तिथले पूर्वीचे जे ड्रेनेज चेंबर होते ते सगळे चेंबर गटरीमध्ये झाकून टाकलेले आहे आणि ते टाकल्यामुळं जे काय ड्रेनेजचं पाणी तिथून ओव्हरफ्लो व्हायला आहे आणि ते पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिक्स होऊन आज संपूर्ण 15 दिवस झाले ते पाईपलाईनमधलं ड्रेनेज मिक्सच पाणी आलं आहे. त्यासाठी आम्ही 15 दिवस झालं ते कधी कामं पूर्ण होतं आहे ह्याची वाट बघत थांबलेलो असताना आज जी LNTची जी व्यवस्था होती की तुम्ही टँकरनं पाणी पुरवठा करायचा, संबंध चव्हाड गल्लीला दिवसातून 2 टँकर ते पुरवत आहेत. आज चव्हाड गल्लीचा विचार केला तर सर्वसाधारण मला वाटतं की 15 टँकरची आवश्यकता असताना नुसतं 2 टँकरवर दहान भागवायची परिस्थिती आज आम्हावर उडून आलेली आहे. त्यासाठी आज आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितोय की येत्या 2 दिवसामध्ये हा पाण्याचा प्रश्न जर संपला नाही तर ह्याच्या विरोधात इथं रास्ता रोका करून आंदोलन करण्यात येईल. याची दक्षता ह्या प्रशासनानं घ्यावी असं मी प्रशासनाला ह्या तुमच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो. DC ಕಾಂಪೌಂಡ್ನಿಂದ ಚವ್ಹಾಡ್ ಗಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸುವ ವೇಳೆಗೆ ಚರಂಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಲಾಗಿದ್ದ ಚರಂಡಿಗೆ ನೀರು ಮಿಶ್ರಿತ ನೀರು ಸರಬರಾಜು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೆರಡು-ಮೂರು ದಿನಗಳಲ್ಲಿ LNT ನೀರು ಸರಬರಾಜು ಇಲಾಖೆ ಈ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಕೂಡಲೇ ಪರಿಹರಿಸದಿದ್ದರೆ ಇಡೀ ಚವ್ಹಾಡ್ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಈ ವೇಳೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.